सध्या सगळीकडेच उन्हाचा तडाखा जाणवतोय आणि येवल्यामधल्या दिगंबर गायकवाड यांनी आपल्या शेतामध्ये फ्लावरचं पीक घेतलेलं होतं, पण फ्लावरचं पीक खराब होतंय, त्यामुळे अक्षरशः शेतकऱ्यांनी केलेला खर्च सुद्धा निघणं मुश्किल झालंय। त्यामुळे शेतकरी हतबद्ध झालेत। एकीकडे फ्लावरला कवडीमोल बाजारभाव मिळतोय। मी अडीच महिन्यापूर्वी फ्लावरचं बी एक नर्सरीमधून आणलं होतं आणि शक्यतो शेतकरी हा जेव्हा नर्सरीमध्ये जातो तर त्याला तो फक्त नर्सरीवाला विचारतो की तुम्ही आम्हाला ह्या व्हरायटीचं रोप पाहिजे, ह्या व्हरायटीचं बी पाहिजे, परंतु आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून आणतो। मी अडीच महिन्यापूर्वी हा फ्लावर लावला, त्यानंतर लागवड, मशागत, फवारणी, खतं, औषधं सर्व प्रकारचे मी ब्रँडेड कंपनीचे बायर आणि सिजेंटा कंपनीचे औषधं मारलेले आहेत। आणि हा गड्डा अकालीच म्हणजे जो गड्डा व्हायच्या आताच छोट्या वयाच्यातच जेव्हा छोटा गड्डाच फुटून गेला। जनरली गड्डा हा खूप मोठा होतो, कोबीचा गड्डा त्यानंतर जास्त पाणी झालं त्यानंतर फुटू शकतो, पावसाळ्यामध्येही गड्डा फुटू शकतो, परंतु ह्या दिवसामध्ये अशा प्रकारे गड्डा फुटून जाणं आणि तोही कमी दिवसात, जास्त दिवस अडीच महिन्यामध्येच जेव्हा आपण हार्वेस्टिंग म्हणजे पीक काढायला सुरुवात करतो त्यानंतर काही दिवसांनी फुटू शकतो, पण काढायला सुरुवातच केली, अजून सुरुवात पण नाही केली। आत्ताशी एक 10-20 गड्डे मी काढले, परंतु माझ्या 70 ते 75% गड्डे डायरेक्टली छोट्या पद्धतीने एक अर्धा किलो नाही पावशेरचाच गड्डा, अर्धा किलो पावशेर अशाच पद्धतीने असेल तो गड्डा माझा फुटून गेला आहे आणि माझं बऱ्यापैकी 15-20 हजार रुपयाचं नुकसान झालेलं आहे। आणि ह्या उन्हाळा असतानाही पाण्याची कमतरता आहे, आम्ही त्याला सर्व प्रकारचं मशागत केली। आत्ताही तुम्ही बघितलं तर आम्ही प्रत्येक फ्लावरच्या गड्ड्यावर खालचे पानं काढून वर टाकतोय, कारण तर तो पिवळा नाही पडू, खराब नाही हो म्हणून। परंतु आज ते टाकायसुद्धा परिस्थिती आली नाही की 70-75% गड्डे छोट्याच पद्धतीने फुटून गेलेले आहेत।